मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्याचं देशभरचं राजकारण बघितलं तर विरोधी पक्ष अक्षरशः हताश, निराश आणि वैफल्यग्रस्त झालेले. त्यांना समजत नाहीये की मोदी सरकार हे अजरामरच राहणार आहे का? त्याला हरवायचं तर कसं हरवायचं? अगदी गेल्या वेळेला फार मोठा पराक्रम करून भाजप आणि मोदी यांचं लोकसभेतलं बहुमत विरोधी पक्षांनी खाली आणलं. 272 हा बहुमताचा आकडा असताना जवळजवळ 32 जागा भारतीय जनता पक्षाला कमी मिळाल्या. आणि त्यानंतर एक गोष्ट सुरू झाली की आता तर नितीश आणि नायडूच्या कुबड्या घेऊनच मोदींना सरकार चालवावं लागेल. आणि तो मोदींचा स्वभाव नाहीये. अत्यंत निष्ठुर आणि पाशवी बहुमतावर सरकार आणि सत्ता राबवणारे नरेंद्र मोदी असं अल्पमताचं आणि आघाडीचं सरकार चालवू शकणार नाहीत. आणि म्हणून तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींच्या सत्तेला, सरकारला भवितव्य नाही. याविषयी एकापेक्षा एक मोठमोठे राजकीय विश्लेषक, अभ्यासक छाती ठोकपणे ग्वाही देत होते. पण आज जुलै 2026 आलंय आणि 2 वर्ष उलटून गेल्यानंतर मोदी सरकार हे अल्पमताचं सरकार आहे, आघाडी सरकार आहे, हे बोलायची भाषा सुद्धा त्यांचे विरोधक विसरून गेलेत. कधी एकदा नितीश कुमार बाहेर पडेल, नायडू बाहेर पडेल आणि मोदी सरकार कोसळेल, मग आम्ही सरकार बनवू, अशा वल्गना करणारे आज आपल्याच गोष्टी, वक्तव्य विसरून गेलेले. आणि तेवढ्यावर भागलं नाही. जे लोक मोदीला लोकसभेमध्ये पराभूत करायला निघाले होते, त्यातले एकामागून एक लोक आपल्या राज्यात सुद्धा जमीनदोस्त होताना दिसत. भाजपचे विरोधक हे नंतरच्या 6 विधानसभा निवडणुकांमध्ये, 7 विधानसभा निवडणुका काय 8 असतील, त्यामध्ये एकामागून एक असे जमीनदोस्त झालेत की कळत नाहीये या देशामध्ये मोदी सरकार किती टिकेल सोडून द्या, विरोधी पक्षाला काही भवितव्य आहे की नाही, अशा चर्चा सुरू झाल्या. काश्मीरचे अब्दुल्ला, तमिळनाडूचे स्टालिन, बंगालच्या ममता दीदी, बिहारचे लालू प्रसाद यादव, महाराष्ट्रातले शरद पवार आणि उद्धव ठाकरे, एक त्यातला अखिलेश उरलाय, त्याची निवडणूक आणखीन 7-8 महिन्यांनी व्हायची. पण बाकीचे जे प्रांतिक नेते होते, प्रांतीय पक्ष होते, त्यांचं भविष्य काय आहे? ममता दीदीचा पक्ष सुद्धा उरलेला नाही. सत्ता येणं जाणं सोडा, स्टालिन म्हणजे द्रमुकची पण सत्ता गेलेली आहे. द्रमुकची सत्ता गेली आहे. दीर्घकाळ तिथे सत्तेत असलेला अण्णा द्रमुक सुद्धा सत्ताविहीन झालेला आहे. डाव्यांची तर सत्ता आता देशातल्या एकाही राज्यात राहिलेली नाही. जी एका केरळात होती तिथूनही ते वाईप आउट झाले. भले तिथे भाजप जिंकला नसेल, काँग्रेस प्रणित आघाडी जिंकली असेल, पण जे लोक मोदी आणि भाजप यांना भारतीय राजकारणातून पुसून टाकायला उतावळे झालेले होते गेली 4-5 वर्ष, ते बघता बघता दिल्लीचं राजकारण सोडा, आपल्या राज्याच्या बालेकिल्ल्यात सुद्धा ज्या प्रकारे जमीनदोस्त झालेत, त्यानंतर हा प्रश्न पडतोय सगळ्यांना की विरोधी पक्षांना भवितव्य आहे का? जरूर भवितव्य आहे. लोकशाहीमध्ये कुठलाही सत्ताधीश किंवा सत्ता पक्ष हा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. त्याला कधी ना कधी पराभूत होणं भाग असतं. पण त्याला हरवू शकणारा आणि हरवण्यासाठी लागेल ती मेहनत घेणारा, कष्ट उपसणारा विरोधी पक्ष असावा लागतो. लागोपाठ 6 विधानसभेच्या आणि मधल्या सगळ्या लोकसभा निवडणुका दणदणीत मताने जिंकणारी डावी आघाडी बंगालची 77 पासून 2011 पर्यंत
असं एक वातावरण तयार झालं होतं, अशी एक मानसिकता तयार झाली होती की डाव्या आघाडीला बंगालमध्ये कोणी हरवू शकत नाही, कोणी आव्हान देऊ शकत नाही. पण 98-99 पासून 12-13 वर्ष ममता दिदींनी मनावर घेतलं आणि अक्षरशः ढोर मेहनत घेतली. 2011 मध्ये ममता दिदींनी त्या डाव्या आघाडीला पराभूत करून दाखवलं आणि आज ती डावी आघाडी बंगालमध्ये औषधाला सुद्धा शिल्लक उरलेली नाही. तेव्हा 6 निवडणुका सलग जिंकणारी डावी आघाडी जमीनदोस्त होऊन जाते किंवा त्यानंतर आलेल्या ममता दिदी लागोपाठ 3 निवडणुका जिंकून विरोधी पक्षाला डोकं सुद्धा वर काढू देत नाहीत, पण त्यांचाही पराभव होऊ शकतो. ज्या भाजपला बंगालमध्ये निवडणूक लढवणं अशक्य आहे असं 2014 मध्ये म्हटलं जात होतं, आज 12 वर्षानंतर त्या बंगालमध्ये भाजपचं प्रचंड बहुमताचं सरकार आहे. तेव्हा भाजप हा बंगालमध्ये विरोधी पक्ष होता, प्रादेशिक विरोधी पक्ष होता, भले सत्तेत तो राष्ट्रीय पक्ष होता, पण बंगालमध्ये आपण स्थानिक विरोधी पक्ष म्हणून उभं राहायचं ही खुणगाट भाजपने बांधली आणि ममता दिदींच्या राजकारणाशी टक्कर घेत घेत भाजप बंगालमध्ये सत्तेपर्यंत आला, ममता दिदीला हरवून गेला. हेच काम काँग्रेस किंवा डावी आघाडी बंगालमध्ये करू शकत होती, पण विरोधी पक्ष याचा अर्थ पत्रकारांसमोर बसायचं, पत्रकार परिषदा घ्यायच्या किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनेलवर जायचं आणि सत्ताधीशांची निंदानालस्ती करायची, बस यापुढे काही करायचं नाही. अशा रीतीने विरोधी राजकारण होत नाही. सत्तेबद्दल लोकांच्या मनात जी नाराजी आहे ती गोळा करणं, संघटित करणं, यावर विरोधी पक्ष चालत असतो, टिकत असतो आणि सत्ताधाऱ्यांना हरवू शकत असतो. ममता दिदीने बंगालमध्ये भाजपला, RSSला एक जाहीर कार्यक्रम करायचा तर त्यासाठी कोर्टातून परवानगी आणायला लावली. कुठे जाहीर सभा असेल, कुठे रॅली काढायची असेल तर ममता सरकार भाजपला किंवा RSSला अशी परवानगी देत नव्हतं. प्रत्येक पोलीस ठाणं त्यांना विरोध करत होतं, पण तिथे न थांबता कोर्टात जाऊन अशी परवानगी आणून भारतीय जनता पक्षाने गेल्या 5-7 वर्षामध्ये बंगालच्या जनतेला आपण तुमच्या बरोबर आहोत आणि त्यासाठी लागेल तिथे लढायला तयार होते दाखवलं. 100-200 लोकांचे भाजप कार्यकर्त्यांचे ममता दिदीच्या गुंडगिरीने बळी घेतले, त्यानंतरही भाजप तिथे टिकून राहिला, म्हणून आज ममता पराभूत झाली. जर ममताला पराभूत करता येत असेल किंवा ममतानी डाव्या आघाडीला पराभूत करणं शक्य असेल तर आज दिल्लीत बसलेल्या किंवा वेगवेगळ्या राज्यात सत्तेवर बसलेल्या भारतीय जनता पक्षाला हरवता येत नाही असं म्हणणारे बुद्धू तरी आहेत किंवा आळशी तरी आहेत. आळशी तरी आहेत. आणि ज्या वेळेला असे पक्ष असतात तेव्हा त्या पक्षांकडून विरोधी राजकारण होऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं काही वेळेला जो प्रामाणिकपणे लोकशाही मानणारा पक्ष असतो त्या पक्षाला आपल्या विरोधात चांगला, खमक्या आणि योग्य विरोधी पक्ष असला पाहिजे असं वाटतं. आणि जर तो नसेल तर तो निर्माण करायची जबाबदारी सुद्धा सत्तेतला पक्ष उचलतो. माझ्या मते भारतीय जनता पक्ष हा प्रामाणिक लोकशाहीवादी पक्ष आहे, हुकुमशाही पक्ष नाही. आणि म्हणूनच हे असले लुळे पांगळे कमजोर दुबळे विरोधी पक्ष आपल्याला योग्य विरोध करत नसतील, फक्त तमाशा करत असतील, कॅमेऱ्यापुरतं विरोधी राजकारण करत असतील तर त्यांना संपून त्यांच्या जागी खमका आणि झुंजार असा विरोधी पक्ष उभं करणं हे बहुधा भाजपने आपलं एक योजना बनवलेली आहे. आणि त्या योजनेच्या अनुसार ज्याला तुम्ही पक्षफुटी म्हणता ते त्या योजनेचं, त्या मोहिमेचं धोरण असावं. ममता दिदीच्या पक्षातला ऋतुपत ब्रानर्जी हा माणूस बाजूला काढून
तृणमूल काँग्रेस हा पक्ष त्यांनी चालवावा या पद्धतीत जी काय भूमिका भाजप आपल्या परीने बजावते ते बघितल्यानंतर कळतं ममता ही आता सत्तेला चटक लागलेली आहे, तिला विरोधी राजकारण करायचं नाहीये. तर मग बंगालमध्ये भाजपचं सरकार व्यवस्थित चालावं यासाठी संसदीय पद्धतीने लोकशाही पद्धतीने विरोधी राजकारण करणारा आपला विरोधक भाजप उभा करतोय असं माझं मत आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये बंगालमध्ये जो तृणमूल पक्ष त्यांनी काबीज केलेला आहे, ऋतुपत ब्रॅनर्जी जो ममता दिदीच्या पक्षातून आमदार म्हणून निवडून आला, त्याला एक प्रकारे भाजप सहकार्य करते, मदत सुद्धा करते. तीच गोष्ट तुम्ही महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या रूपाने बघू शकता. सत्तेला चटावलेले उद्धव ठाकरे किंवा त्यांचे जे काय सवंगडी आहेत, ज्यांना राजकारण शिवसेना वगैरे नाही, फक्त सत्तेची चटक लागलेली आहे, त्यांना बाजूला करून एकनाथ शिंदे यांच्यासारखा हाडाचा कार्यकर्ता महाराष्ट्रात भाजपने ज्या प्रकारे उभा केला, तो कदाचित पुढल्या काळामध्ये भाजपचा महाराष्ट्रातला प्रमुख आव्हानवीर असेल, विरोधी पक्ष असेल. चर्चा अधूनमधून होते, नडले देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे नडले वगैरे, ही चर्चा सोडून द्या, ती पोरकट सनसनाटी माजवणारी चर्चा आहे. जोपर्यंत दिखाऊ विरोधी पक्ष संपत नाहीत तोपर्यंत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष महाराष्ट्रामध्ये पेटलेला आपल्याला दिसणार नाही, अजिबात दिसणार नाही. जो कोणी पक्ष सत्तेत असेल तो हिंदुत्व विरोधी नसला पाहिजे आणि विरोधातला पक्ष सुद्धा हिंदूंचा शत्रू नसला पाहिजे. थोडक्यात मुस्लिमांचं तुष्टीकरण करत करत हिंदूंच्या विरोधी डावपेच खेळणारे कुठलेही पक्ष भाजपला राजकारणात नकोय. सत्ता आपल्याकडे असेल, एकनाथ शिंदेकडे जाईल, पण ती दुसऱ्या हिंदुत्ववाद्याकडे जाईल. सत्तेतला पक्ष सनातनी असला पाहिजे आणि कमीत कमी सनातन विरोधी नसला पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की गेल्या 1-2 वर्षामध्ये ज्या प्रकारचे डावपेच भाजपचे सर्वोच्च नेते खेळतायत ते बघितल्यानंतर मला असं जाणवतं की भाजप हा आगामी काळामध्ये आपल्याला नुसता पाठिंबा देणारा नाही, किंबहुना आपल्याला योग्य वेळी गुणात्मक विरोध करणारा असा खंबीर विरोधी पक्ष प्रत्येक राज्यातून उभा करायचा आणि मग तो राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्ष म्हणून आणायचा किंवा त्यांचं गठबंधन आणायचं, असा काहीतरी डावपेच संघ आणि भाजप यांच्या डोक्यात आहे. सरकारच्या धोरणाला, पक्षाच्या धोरणाला विरोध करणारा विरोधी पक्ष असलाच पाहिजे, तरच लोकशाही असते. पण पक्षीय राजकारणाला किंवा सरकारी धोरणाला विरोध करता करता देशाच्या मुळावर येणारा कुठला पक्ष असेल तर तो खपवून येणार नाही, ही भाजपची आणि संघाची भूमिका आहे. आणि त्याचं प्रत्यंतर हळूहळू यायला लागलेलं आहे. ज्या प्रकारे ऋतुपत बॅनर्जी हा ममता विरोधी आहे पण भाजपवाला झालेला नाही, शिंदे भाजप सोबतच आहेत पण शिंदे आपली ताकद वाढवत आहेत आणि त्याला भाजप मदत करते, याचा अर्थ सरळ आहे, भविष्यातला आपला विरोधक भाजपच तयार करतोय. पण मग याचा हेतू काय? विरोधी पक्ष संपवले पाहिजेत, विरोधी आवाज संपवला पाहिजे. दिखाऊ विरोधी आवाज जो देशाचा, राज्याच्या हिताचा, काडीचाही विचार करत नाही, असा दिखाऊ विरोधी पक्ष नकोय. जो खरोखरच त्या राज्याचा, तिथल्या नागरिकाचा, देशाचा हितासाठी विचार करेल आणि त्याप्रमाणे राजकारण करेल. भले तो आपल्या विरोधात असला तरी चालेल. या भूमिकेतून मला असं वाटतं की भाजप एकेका राज्यामध्ये आपलाच विरोधक आता
तयार करताना दिसतंय. हे सगळं मी का सांगतो तुम्हाला? बिहारमध्ये ज्या प्रकारे प्रशांत किशोर हा राजकारणात उतरवला गेलेला आहे, अर्थात प्रशांत किशोर भाजपच्या विरुद्ध रोज झहर ओकणार आहे, पण प्रशांत किशोर त्यांनी एक वेगळा पक्ष काढला होता, जनसुराज्य पक्ष. त्याचं गेल्या विधानसभा निवडणुकीत पार बट्ट्याबोळ झाला. ठीक आहे, पण आता त्या सगळ्या गडबडीमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस हे दोन पक्ष बिहारमधले भाजप किंवा जेडीयू नंतरचे त्यांना संपवण्यात गेला. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळालं, पण जनसुराज्य हा अपेक्षेप्रमाणे काही करू शकला नाही आणि त्यामुळे त्या पक्षामध्ये कमालीची मरगळ आली आहे. साहजिकच उरला विरोधातला पक्ष कुठला, तर तो राष्ट्रीय जनता दल, तेजस्वी यादव. मला असं वाटतं की बाकीपूर या पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर उभा राहिलाय, तो इतका गदारोळ माजवेल, इतका गदारोळ माजवेल की त्यामुळे भाजपचा उमेदवार पराभूत होण्याची बिलकुल शक्यता नाही. पण प्रशांत किशोरने 2 नंबरची मतं मिळवली आणि तिथे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेला राष्ट्रीय जनता दल हा लालू प्रसाद यादव यांचा पक्ष जर 3ऱ्या नंबरवर ढकलला गेला, तर मग पुढल्या 5 वर्षामध्ये प्रशांत किशोरच्या कार्यकर्त्यांना, पाठीराख्यांना जी संजीवनी मिळेल, त्यातून बिहारमध्ये भाजपच्या किंवा जदयूच्या विरोधातला एक खंबीर पक्ष उभा राहू शकेल. जेडीयू मध्ये आता तरी भाजपला आव्हान देऊ शकणारा कोणी नेता दिसत नाहीये आणि त्यामुळे जडयू सारखा पक्ष आणि त्यातले सत्तेची चटक लागलेले नेते हे विरोधी पक्ष म्हणून काम करू शकणार नाही, म्हणून त्यांना आता सोबत ठेवायचं. पण हळूहळू करत लोकशाही पद्धतीने सत्तेचा, सरकारचा, पक्षाचा विरोध करणारा प्रामाणिक विरोधी पक्ष उभा करायचा, या दृष्टीने हालचाली सुरू दिसतात. आणि मला वाटतं उत्तर प्रदेशमध्ये त्याच मालिकेत मायावतींच्या पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी भाजप खास प्रयत्न करील. उत्तर प्रदेशात आज भाजप विरुद्ध अखिलेश म्हणजे समाजवादी असं गणित जे आहे ते संपून मायावतींना परत उभारी आली पाहिजे, जेणेकरून अखिलेश सारखा जो पक्ष आहे, समाजवादी पक्ष जो आहे, जो देशविरोधी भूमिकेपर्यंत जाऊ शकतो, तशा मायावती जात नाहीत. आणि म्हणून मायावतींच्या उभारीतून, उदयातून समाजवादी आणि काँग्रेस या 2 पक्षांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मातीमोल करायचं, ही माझ्या मते भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे. थोडक्यात येत्या 5 वर्षामध्ये किंवा रादर आपण म्हणू लोकसभा निवडणुकीपर्यंत 3 वर्षामध्ये राज्य पातळीवर नव विरोधी नेतृत्व उभं करायची भूमिका भाजपने घेतलेली आहे आणि पुढल्या काळात असे सगळे राज्य पातळीवरचे विरोधक एकत्र येऊन एक पक्ष किंवा एक आघाडी बनवतील आणि भाजपसाठी खरोखर संसदेतलं खंबीर असा विरोधी पक्ष उभा राहील. कदाचित तो भाजपसाठी दीर्घकालीन आव्हान पण बनेल, भाजपला बाजूला करून सत्तेवर सुद्धा येऊ शकेल, पण तो खराखुरा विरोधी पक्ष असेल. व्यक्तिगत द्वेषाने भारलेला किंवा राष्ट्रविरोधाच्या टोकाला जाऊ शकणारा असा विरोधी पक्ष नसेल. तो विखुरलेला दिसेल आज, पण पुढल्या 10 वर्षामध्ये भाजपसाठी एक समर्थ विरोधी पक्ष उभारण्याचं काम खुद्द भाजपच्या आणि संघाच्या नेतृत्वाने हाती घेतले, जे राष्ट्रविरोधी नसेल असं नेतृत्व आणि असा पक्ष. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.